तर सध्याची दृश्य आपण विक्रोळीमधली पाहतोय। मुंबईच्या विक्रोळीमध्ये आज राज ठाकरे यांचा दौरा आहे। ईशान्य मुंबईच्या दौऱ्यावर सध्या राज ठाकरे आहेत। विक्रोळीमधील मनसेच्या शाखांचं राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले आहे। सध्या राज ठाकरे हे तिथल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत आहेत। तर विक्रोळी येथील 2 शाखांचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। विक्रोळीतील कंदमवार नगर भागामध्ये हा उद्घाटन कार्यक्रम पार पडलेला आहे आणि या दौऱ्यादरम्यान मनसे कार्यकर्त्यांसोबत ते संवाद साधताना दिसत आहेत। सोबतच काही राजकीय रणनीतींवर कार्यकर्त्यांसोबत किंवा आगामी काळातील निवडणुकांसंदर्भात काही रणनीती ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांना काही मार्गदर्शन केलं जातंय का हे पाहावं लागणार आहे। सध्याची दृश्य मुंबईतल्या विक्रोळीमधली आहेत। राज ठाकरे सध्या ईशान्य मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। सध्या ईशान्य मुंबई हा मतदारसंघ चर्चेचा विषय आहे, कारण याच मतदारसंघाचे खासदार संजय दिना पाटील यांनी नुकतेच बंडखोरी करत शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता। काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे देखील या मतदारसंघात आलेले होते आणि आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील ईशान्य मुंबईचा दौरा करताना दिसत आहेत। विक्रोळीमध्ये 2 शाखांचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि कार्यकर्त्यांकडून सध्या त्यांचं स्वागत केलं जातंय। राज ठाकरे कार्यकर्त्यांसोबत काही वेळापूर्वी संवादही साधत होते। तर हे दृश्य आपण ईशान्य मुंबईतल्या विक्रोळीमधली पाहतोय। राज ठाकरेंच्या हस्ते विक्रोळीमधील 2 शाखांचं उद्घाटन झालेलं आहे। मनसेच्या 2 शाखा या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचं उद्घाटन राज ठाकरे यांनी केलेलं आहे। खरं तर राज ठाकरे यांनी नुकताच कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलेला होता मुंबईमधील आणि या मेळाव्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेले होते। 29 तारखेपर्यंतचा राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिलेला होता। जास्तीत जास्त BLO उभे करा आणि कामाला लागा अशा सूचना राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आलेल्या होत्या आणि या सूचनांनंतर आता कार्यकर्ते वेगानं कामाला लागल्याचं दिसतंय। 2 शाखा या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचं उद्घाटन राज ठाकरे यांनी केलेलं आहे।